आता कॉन्स्टिट्यूमध्ये बघा आपण काय बघतोय, सेंटर स्टेट रिलेशन. त्यात आपण लेजिस्लेटिव्ह पार्ट पाहिला की बाबा कायदा जर बनवायचा असेल तर कोणी कशावर बनवायचा आणि कोणी कशावर नाही बनवायचा, ह्या विषयाची चर्चा लेजिस्लेटिव्ह रिलेशन मध्ये झाली. आता तो बनवला, मग त्याला एक्झिक्युटिव्ह कोणी करायचा याची चर्चा झाली आपली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन मध्ये. पण आता हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते, पैसे, फायनान्स. आता घटना लिहिणाऱ्यांना नक्की माहिती होतं की ह्यांचा राज्याचा आणि स्टेटचा राज्याचा आणि केंद्राचा वाद होणार हमेशा ह्या गोष्टीला घेऊन. ठीक आहे की बाबा फायनान्शियल रिलेशन्स सेंटर आणि स्टेटचे. मग आपला नेक्स्ट जो मॉड्यूल आहे मॉड्यूल 3 हा पूर्ण डिस्कस करतो फायनान्शियल रिलेशन्स विषयी. आता फायनान्शियल रिलेशन तुम्ही बघा, लेजिस्लेटिव्हचे काही प्रोव्हिजन्स होते, कमी प्रोव्हिजन्स होत्या, ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या प्रोव्हिजन सुद्धा कमी प्रोव्हिजन्स होत्या, पण फायनान्शियल रिलेशनचा जो हा मॉड्यूल आहे पूर्ण इटसेल्फ यांनी सेपरेट मॉड्यूल दिलाय आणि याच्यामध्ये बऱ्याचशा प्रोव्हिजन्स येतात. ठीक आहे, आणि प्रत्येक प्रोव्हिजनना एक डिबेटेबल प्रोव्हिजन म्हणून लेवी करणं म्हणजे काय किंवा लिवाय करणं म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीसाठी टॅक्स लावणं. मग जो टॅक्स लावतो तो काय करतोय, लिवाय करतोय टॅक्स. ठीक आहे, कलेक्ट म्हणजे काय, ज्याने टॅक्स लावलाय तो काय करतोय, कलेक्ट करतोय. कलेक्ट म्हणजे काय, जो गोळा करतोय. ॲप्रोप्रिएट म्हणजे काय, जो सेंट्रलने टॅक्स कलेक्ट केलेला आहे पण तो यूज कोण करतंय, सेंट्रलने जो टॅक्स लावलेला आहे पण तो कलेक्ट केलाय स्टेटने आणि तो यूज पण कोण करतंय, स्टेट करते. मग थोडक्यात ॲप्रोप्रिएट करणं म्हणजे काय, यूज करणं. असाइन करणं म्हणजे काय की कलेक्टेड बाय सेंट्रल अँड असाइन्ड टू स्टेट. ठीक आहे, कलेक्ट काय केलेलं आहे, सेंट्रलने केलेलं आहे पण त्यातला काही हिस्सा काय दिलेला आहे, स्टेटला दिलेला आहे. आता बघा, आता ज्या पण तुम्ही एंट्रीज मागं बघाल युनियन लिस्टमध्ये, ठीक आहे, इतक्या साऱ्या एंट्रीज आहेत. मग अर्थात प्रत्येक एंट्री ही काहीतरी फायनान्शियल रिलेशन विषयी डिस्कस करणारी आहे का, किंवा प्रत्येक एंट्रीमध्ये फायनान्शियल रिलेशन येतं का, काय काहीतरी पैसाच मिळतो का, तर नाही. तर फक्त 13 एंट्रीज युनियन मधल्या अशा आहेत, म्हणजे सेंट्रलकडे असे 13 मुद्दे आहेत ज्याच्यावरून ते पैसा गोळा करू शकतात किंवा पैसा टॅक्स लावू शकतात त्या गोष्टींवरती. स्टेटकडे असे 18 मुद्दे आहेत. आणि कॉन्करंट लिस्टमध्ये अपॅरेंटली असा एकही मुद्दा नाहीये, पण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 101 2016 जीएसटीचा जो पॉईंट आहे तो आपण डिस्कस केलेला आहे आर्टिकल 246A मध्ये, जिथं सेंट्रल आणि स्टेट दोघांना पण काय टॅक्स लावण्याची, कसला टॅक्स, जीएसटीचा टॅक्स लावण्याची काय पॉवर आहे. ठीक आहे, त्याच्या पण काही प्रोव्हिजन्स पुढे दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर रेसिडरी, म्हणजे रेसिडरी शब्द तुम्हाला लक्षात आलेला आहे की ज्याच्याविषयी कुठेही काही दिलेलं नाहीये त्याच्याविषयी कोण कायदा बनवणार, अर्थात पार्लमेंट त्याच्यावरती कायदा बनवणार. असे काही रेसिडरी पॉईंट किती आहेत, गिफ्ट, वेल्थ टॅक्स, एक्सपेंडिचर टॅक्स, असे काही थोडे मुद्दे आहेत ज्याच्यावरती कुठंच मेन्शन नाही केलेलं की बाबा ह्याच्यावरती टॅक्स कोण लावणार, कलेक्ट कोण करणार, असं स्पेसिफिकली कुठं दिलेलं नाहीये. आता थोडं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन कडे येऊ. आय होप तुमच्याकडे बेर ऍक्ट आहे. आपण पार्ट 12 पाहतोय, फायनान्शियल रिलेशन्स पाहतोय आपण सेंटर आणि स्टेट मधले, आणि चॅप्टर 1 फायनान्स विषयी डिस्कस करतो. आता पहिला आर्टिकल 264 मध्ये, ऍक्च्युली तो 280 मध्ये आपल्याला पाहायचंय, त्याच्यामध्ये डेफिनेशन दिलेली फायनान्स कमिशनची. फायनान्स कमिशन मध्ये ऍक्च्युली फायनान्स कमिशनला पॉवर असते की सेंट्रलनी स्टेटला किती असाइन करायची अमाऊंट. ठीक आहे, तर ते 280 मध्ये डेफिनेशन दिलेली. आता 265 आता तुम्ही नोट्स मध्ये या. कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कचा ओव्हरव्ह्यू काय, पार्ट 12 डिस्कस करतो फायनान्शियल रिलेशन, आणि 7th शेड्यूल मध्ये ज्या आपल्या लिस्ट दिलेल्या आहेत त्याच्या आधारे हे डिसाईड केलं जातं की युनियन लिस्ट मध्ये तो टॉपिक आहे तर बाबा सेंट्रल त्याच्यावरती टॅक्स लावणार, मग कलेक्ट कोण करणार, हे सगळ्या प्रोव्हिजनच्या नंतरचा भाग आहे. आता फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ टॅक्सेशन, आर्टिकल 265 खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, ती म्हणजे अथॉरिटी ऑफ लॉ विषयीची. पहिला पॉइंट तर हा की टॅक्स हा लावला जाऊ शकत नाही किंवा घेतला जाऊ शकत नाही अनलेस अँड अंटिल यू हॅव अथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे काय, पर्टिक्युलर एक लॉ पाहिजे त्याच्यावरती, जर तुम्हाला कायदा काय लावायचा आहे, टॅक्स लावायचा आहे किंवा कलेक्ट करायचा आहे याच्यासाठी. ठीक आहे, म्हणजे काय थोडक्यात, कसल्याही प्रेसिडेंटच्या ऑर्डिनन्सनी किंवा ऑर्डरनी किंवा
कसल्या नोटिफिकेशननी, किंवा जसं काल आपण पाहिलं फक्त डायरेक्शन प्रेसिडेंटच्या पास करून सुद्धा काय होत होतं, एक्झिक्युटिव्ह पॉवर काय होतं त्या स्टेटला सेंटरकडनं पास होत होत्या. तसं इथं नाही होणार. तुमच्या प्रेसिडेंटच्या डायरेक्शनवरती, ऑर्डरवरती इथं काम नाही होणार. इथं तुम्हाला लॉच पाहिजे, अथॉरिटी ऑफ लॉ. इथं तुम्हाला कायदाच पाहिजे. ठीक आहे. जसं खाली ते लॉच्या मिनिंग मध्ये एक्सप्लेन केलेलं, इट मस्ट बी ऍक्ट ऑफ लेजिस्लेचर. ठीक आहे. येस. आता रिलेव्हंट केस लॉ, मला एक केस लॉ याच्यामध्ये सांगायची. ही केस लॉ खूप इम्पॉर्टंट आहे, लँडमार्क आहे. आता केरला साईडची केस आहे. याच्यामध्ये झालं असतं की म्युन्सिपल जो अथॉरिटी आहे किंवा स्टेट अथॉरिटी आहे यांनी काय केलं, टॅक्स इम्पोज केला. ॲग्रिकल्चर लँडला टॅक्स इम्पोज केला आणि ₹2 पर एकर टॅक्स इम्पोज केला. आता हे मोपील नायर जे होते तर यांच्याकडे होती 50,000 एकराची जमीन. आता ह्यांचं असं म्हणणं होतं की भलेही माझ्याकडे 50,000 एकराची जमीन आहे आणि तुम्ही ₹2 पर एकर काय लावलेला आहे, टॅक्स लावलेला आहे. आता बरीच जुनी गोष्ट आहे. ठीक आहे. मग हा जो तुम्ही टॅक्स लावलेला आहे, मी इयर नाही लिहिलेलं, 1961ची केस आहे. ठीक आहे. आता ॲग्रिकल्चरला तुम्ही हा जो टॅक्स लावलाय, भलेही माझ्याकडे 50 एकराची जमीन आहे, ₹2 म्हणजे साधारण ₹1,00,000 मी देणं तुम्हाला अपेक्षित आहे. पण माझी बरीचशी जमीन ही फॉरेस्ट लँडचा भाग आहे. ठीक आहे. माझं ओव्हरऑल रिव्हेन्यूज त्याच्यातनं किती होतं, वार्षिक ₹3,000. अशा केसमध्ये मी इतका टॅक्स भरू शकतो ₹2 पर एकरचा. तर मग कोर्टाने सांगितलं की आर्टिकल 14चं व्हायोलेशन होतंय. तुम्ही फक्त एकर वाईज जाऊ नका, तर अजून पण काही पॅरामीटर्स यू हॅव टू कन्सिडर, की उत्पन्न किती होत आहे, ती जमीन कशी आहे, आणि याचे बरेच सगळे मुद्दे लँड लॉजचे वगैरे पण आहेत. पण ह्या केसमध्ये बेसिकली त्यांनी सांगितलं काय की पहिलं तर जे स्टेटनी किंवा म्युन्सिपल टॅक्स लावलेला आहे तो त्यांना अथॉरिटी नाहीये लावण्याची, आणि हा आर्बिट्ररी आहे. का? कारण हा आर्टिकल 14चं व्हायोलेशन करतोय आणि तो त्यामुळं लॉच्या डेफिनेशन खाली येणार नाही. असा कोणताही कायदा आपण अगोदरच पाहिलं जो पार्ट 3चं व्हायोलेशन करतो तो कायदा आहे का? तर नाही. पार्ट 3 मध्ये आर्टिकल 14 येतो आपला, ऑफकोर्स येतो. मग तो 14चं व्हायोलेशन करतोय तर तो कायदा होईल का? नाही. सो कोर्टाने सांगितलं की हा कायदा इनव्हॅलिड आहे. ठीक आहे. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ रेव्हेन्यू बिटवीन युनियन अँड स्टेट्स. आता कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 101 2 मिनिटं तुम्ही साईडला ठेवा. तुम्ही आर्टिकल 268 वरती या. आता बघा 268 काय सांगतोय, तुम्ही बेअर ऍक्ट मध्ये पण बघा. फंड असतात आपल्याकडे, कन्सॉलिडेटेड फंड आणि कंटिंजन्सी फंड. कंटिंजन्सी फंड इमर्जन्सीसाठी असतात की बाबा अचानक काही प्रॉब्लेम आला, आपत्कालीन गोष्ट झाली देशामध्ये. ह्या प्रोव्हिजन मध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवा की टॅक्स लावतंय युनियन आणि स्टेट काय करतंय ते यूज करतंय किंवा कलेक्ट पण स्टेट करते. आता थोडं पुढे या. 269 मध्ये काय दिलेलं आहे की लावलेत पण आणि कलेक्ट पण कुणी केलेले आहेत, युनियननी केलेले आहेत, पण असाइन कुणाला केलेले आहेत, स्टेटला केलेले. म्हणजे काय की सर्टन अमाऊंट ही काय केलेली आहे, स्टेटला देणार आहे, युनियन देणार आहे. त्या गोष्टीवरती टॅक्स कुणी लावलेले आहेत, 269 मध्ये युनियननी लावलेले आहेत. कलेक्ट कोणी केलेले आहेत, युनियननी केलेले आहेत, पण ते काय करणार आहेत, एक ठराविक अमाऊंट स्टेटला देणार. का देणार आहेत स्टेटला ती अमाऊंट ते? तर बघा 269 खाली कोणत्या 2 पॉइंट वरती युनियन टॅक्स लावू शकतं, तर पहिला पॉइंट आहे सेल अँड परचेस ऑफ गुड्स. आता हे सेल अँड परचेस ऑफ गुड्स ना इंटरस्टेटचं आहे, 2 स्टेट मधलं होते. आपण जसं मागच्या प्रोव्हिजन मध्ये इंटर काउन्सिल बघितलं, ज्यावेळेस 2 स्टेट मध्ये एक्झिक्युटिव्ह काही रिलेशन असतं अशा वेळी त्याचा सगळा म्हणजे कंट्रोल कोणाकडे, युनियन करे. तसं इथं सुद्धा